लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीला आपण स्वतःसाठी काही नियम, काही अटी आणि न्यू इयर रिझोल्यूशनसुद्धा ठरवतं. तर तुम्हीसुद्धा अशी लिस्ट तयार केली असेल आय होप. आणि केली असेल ना, तर आज मी काही गोष्टी अजून त्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला वाटतं या काही गोष्टी प्रत्येक स्त्रीच्या किंवा प्रत्येक गृहिणीच्या न्यू इयर रिझोल्यूशन लिस्टमध्ये असायला हव्या, ज्यामुळे आपलं हे नवीन वर्ष आहे ते खूप आनंदाचं, खूप लाभदायी आणि खूप छान जाईल. तर काय आहेत या गोष्टी, चला बघूयात. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्यानंतर माझ्या काही मैत्रिणी, काही ताई यांना नक्कीच हेल्प होईल अशी मी अपेक्षा करते. तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. मी सुद्धा एक न्यू इयर रिझोल्यूशनची लिस्ट तयार केलेली आहे, पण मला असं वाटलं की ह्या 8 गोष्टी तुमच्यासुद्धा लिस्टमध्ये असायला हव्यात. ह्यानी स्वतःमध्ये बदल होईल आणि स्वतःमध्ये बदल झाला म्हणजे आपलं आयुष्यही बदलेल. तर काय आहे पहिली गोष्ट? सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे शॉर्ट ट्रिप किंवा मग लाँग ट्रिप. वर्षभरात एखादी शॉर्ट ट्रिप किंवा लाँग ट्रिप नक्कीच करा. आता ह्यानी काय फायदा होणार आहे? तर ह्यानी काय होतं, आपण स्त्रिया दिवसभर घरात असतो, महिने जातात, 6 महिने जातात, वर्ष जातात आणि नेहमी आपल्याला असंच वाटतं की आपण नुसतं घरातली कामं करतोय, घर हेच आपलं विश्व आहे. पण थोडंसं घराबाहेर पडलं, थोडंसं नेचर बघितलं, छान नवीन गोष्टी बघितल्या, ती एक ना आपल्या मनात एक आठवण साठते आणि ती आठवण कितीतरी दिवस तशीच ताजी राहते. आणि थोडंसं मूड फ्रेश करण्यासाठी, थोडा आनंद, थोडं सुख घेण्यासाठी या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. रोजच्या त्याच कामातून कंटाळलेलो आपण एक नवी उमेद किंवा नवीन थोडासा चेंज म्हणून आपल्याला या गोष्टी करायला हव्यात. जोपर्यंत आपण ह्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत आपल्याला नवीन अनुभव येणार नाहीत. आणि छोटी किंवा मोठी यापैकी तुम्ही कुठलीही ट्रिप अरेंज करू शकता. एक छोटी ट्रिप आणि एक लाँग ट्रिपसुद्धा अरेंज करू शकतात. यासाठी नक्कीच पैसे लागणार आहे, पण जेवढी आपली लिमिट आहे, जेवढं आपण करू शकतो तेवढ्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करा. आणि मला तरी वाटतं की ही शॉर्ट ट्रिप किंवा लाँग ट्रिप वर्षभरासाठी ना एक आपलं मोटिवेशन असतं किंवा ती एक आठवण असते. म्हणून या घरच्या कामातून किंवा त्याच रुटीनमधून कंटाळलेलो आपण जेव्हा एखाद्या ट्रिपला जातो ना, तेव्हा मोटिवेशन घेऊन येतो आणि परत जोमाने आपल्या कामाला लागतो. म्हणून या वर्षभरात तुमची एक शॉर्ट ट्रिप आणि एक लाँग ट्रिप झालीच पाहिजे. हे तुमच्या लिस्टमध्ये डेस्टिनेशन लिहिलं तरीही चालेल, पण नुसतं ट्रिप लिहून ठेवलं तरीसुद्धा ते तुम्ही पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा. दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे डेली वर्कआउट. मला वाटतं 90% लोकांच्या लिस्टमध्ये ही गोष्ट असेलच, पण एकदा आपण ती गोष्ट सुरुवात करतो, पण सुरुवात केल्यानंतर किती दिवस ती गोष्ट करतो किंवा किती दिवस तेच रुटीन फॉलो करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नुसतं लिस्टमध्ये लिहून ठेवणं, सुरुवातीचे 8 दिवस करणं आणि त्यानंतर ती गोष्ट विसरून जाणं, यात काहीच अर्थ नाही आहे. आणि म्हणूनच ज्या गोष्टी खरंच पॉसिबल आहेत ना त्या गोष्टी लिस्टमध्ये असायला हव्यात. आणि ही गोष्ट तर सगळ्यांसाठीच पॉसिबल आहे. डेली वर्कआउट जसं तुम्हाला जमेल ना तसं वर्कआउट करा. कसं आहे, नंतर वय वाढल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि त्यावेळी आपण हवी तशी एक्सरसाइज किंवा रुटीन फॉलो करू शकत नाही. म्हणून आत्तापासूनच जर आपल्या शरीराला थोडीशी सवय असली ना, नंतर आपल्याला वाढत्या वयात प्रॉब्लेम येत नाही. आता जे जमेल म्हणजे योगा, एक्सरसाइज, मेडिटेशन, जे काही तुम्हाला जमत असेल ना ते करण्याचा प्रयत्न करा. इतका मस्ट पॉईंट आहे ना, मला वाटतं हा सगळ्यांच्या लिस्टमध्ये असायला हवा. आणि तुम्हीसुद्धा लिहिला असेल तर तो रेग्युलर फॉलो करण्याचा प्रयत्न करा. छोट्यापासून सुरुवात करा. मला माहिती आहे कुठलीही गोष्ट ना ॲक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागतो, थोडीशी जास्त एनर्जी लागते, थोडं जास्त मोटिवेशन लागतं, पण एकदा का ती आपल्या अंगी लागली ना गोष्ट की मग आपण ती सोडत नाही. तसंच काहीसं तुम्हीसुद्धा प्रयत्न करा आणि यामुळे तुमचं वर्ष काय, कितीतरी पुढचे येणारे वर्ष आहेत ते खूप छान जातील. तुम्ही नेहमी फिजिकली ॲक्टिव्ह राहाल. बरेचसे फायदे आहेत जे स्वतःलाही माहिती असतात. फक्त एका सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात केल्यानंतर कंटिन्यू फॉलो करण्याची सुद्धा तेवढीच गरज असते. तर हा सुद्धा पॉईंट प्रत्येक गृहिणीच्या, प्रत्येक स्त्रीच्या लिस्टमध्ये असायलाच हवा. आता त्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट तो म्हणजे या वर्षात मी एखादी तरी नवीन गोष्ट शिकेन. आता नवीन गोष्ट शिकेन म्हणजे स्वयंपाकात काहीतरी नवीन पदार्थ शिकेन ह्याचा अर्थ असा होत नाही. या व्यतिरिक्त म्हणजे आपलं घर हे किचन सोडून या व्यतिरिक्त आपली जी आवड होती, जी आपण नाही करू शकलो किंवा आत्ता आपल्याला काय करायला आवडतं
तशापैकी एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय होतं, आपल्या ज्ञानात सुद्धा भर पडते, आपल्या कलेत सुद्धा भर पडते आणि काय माहिती जी आपण नवीन गोष्ट शिकलो आहे त्याचा अजून काहीतरी फायदा होऊ शकतो. त्याचा तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा वापर करू शकता. आणि कधीही शिकण्यासाठी ना वय लागत नाही. तुमचं जे काय वय असेल, बऱ्याचशा ताई माझे व्हिडिओज बघतात, त्यांना असं वाटेल की या वयात आता आम्ही काय शिकायचं, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी स्वतः बघितल्या आहेत. रांगोळी शिकण्यासाठी सुद्धा कितीतरी ताई, कितीतरी काकू शिकण्यासाठी येत होत्या आणि त्यांच्याकडे बघून खरंच असं वाटायचं, तेव्हा मी खूप लहान होते तेव्हा मला वाटायचं की आत्ता रांगोळी शिकून काय फायदा, एवढे वर्ष गेलेत, पण तरीसुद्धा त्यांना ती आवड होती, नाचण्याची आवड. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला कराव्याशा वाटतात. तर आत्ताही वेळ गेलेली नाही आहे. या वर्षात काहीतरी एक नवीन गोष्ट शिकायची आहे असा निर्णय तुम्ही स्वतःशीच घेतला ना, तर अगदी छोटी असू देत किंवा मोठी असू देत, त्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढेच प्रयत्न करायचे आहे. आणि एखादी नवीन गोष्ट किंवा नवीन काहीतरी शिकायला कोणाला नाही आवडणार. फक्त त्यासाठी आपण थोडंसं एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि ती गोष्ट शिकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर आय होप या 2025मध्ये तुम्हीसुद्धा एखादी नवीन गोष्ट नक्की शिकाल. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं. आता बऱ्यापैकी हा पॉईंट ना डेली जे आपण वर्कआउट किंवा एक्सरसाइज, योगा यामध्ये कवर होतो, पण तरीसुद्धा आफ्टर डिलेवरी किंवा वाढत्या वयात स्त्रियांचे बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. BP, शुगर, थायरॉईड, PCOD, त्यानंतर हाडांचा प्रॉब्लेम येतो. असे छोटे मोठे हेल्थ इश्यूज होत असतात. त्यासाठी आपण आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. व्यवस्थित, नियमित, म्हणजे प्रत्येक वर्षी आपले जे हेल्थ चेकअप आहे ते कंटिन्यू ठेवणे. त्यानंतर आपल्याला एखादा प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुम्हाला थायरॉईड असेल किंवा PCOD असेल, त्या एका हेल्थ इश्यूवर सुद्धा तुम्ही काम करू शकता आणि येणाऱ्या वर्षात तो जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकता. म्हणजे तुम्हाला थायरॉईड असेल तर त्याबाबतीची इन्फॉर्मेशन किंवा त्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्याची सगळी इन्फॉर्मेशन गोळा करून त्यावर आपण कसं नियंत्रण ठेवू शकतो किंवा तो कसा घालवू शकतो, कमी करू शकतो, यावर तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि हा एक हेल्थ इश्यू जरी तुम्ही ओव्हरकम केला किंवा नाहीसा केला ना, तर अशाप्रमाणे तुम्ही बाकीचे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत त्यावर सुद्धा कंट्रोल किंवा नियंत्रण करू शकता. आपलं आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. जर तेच चांगलं नसेल तर आपण जे बाकीचे पॉईंट्स किंवा लिस्टमध्ये जे पॉईंट्स लिहितोय ना ते आपण नाहीच करू शकणार. म्हणून हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, याकडे खूप जातीने लक्ष द्या. बकेट लिस्ट, आय होप हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ह्याचा अर्थ काय होतो, आपण जेव्हा म्हणतो की ही गोष्ट मला करायची आहे, मला इथे फिरायला जायचं आहे, मला हे काम करायचं आहे, मला ह्या व्यक्तीला भेटायचं आहे, ही एक आपल्या मनातली इच्छा असते आणि त्या इच्छेलाच आपण बकेट लिस्ट म्हणतो. ज्याप्रमाणे न्यू रिझॉल्युशन लिस्ट तुम्ही तयार केली आहेत, तशीच तुमच्या मनात ना एक बकेट लिस्टसुद्धा असेल. तर त्या बकेट लिस्टपैकी एक जी गोष्ट आहे ती नक्कीच या वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही अचीवमेंट्स असतील, काही टार्गेट्स असतील, काही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या मनात असतील आणि हा पॉईंट किंवा हा व्हिडिओ बघताना नक्कीच तुम्हालासुद्धा ती लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल. आणि ही लिस्ट आत्ताच, म्हणजे लवकरात लवकर एक एक गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ना तर आपल्या सगळ्या गोष्टी कवर होऊ शकतात. नाहीतर काय होतं, आपलं वय वाढत जातं आणि त्याचप्रमाणे आपल्या बकेट लिस्टमधल्या गोष्टींची सुद्धा लिस्ट वाढत जाते, ती कंप्लीट कधीच होत नाही. म्हणून एक का असेना पण ती या वर्षात पूर्ण झाली पाहिजे असा मनाशी निश्चय काढा आणि आपल्या मनातील जी लिस्ट आहे त्यापैकी एक लिस्टमधला एक पॉईंट कमी करण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट पूर्ण झाल्याचं जे सुख, जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. आणि त्या लिस्टमधल्या गोष्टी अगदी छोट्या असू शकतात किंवा खूप मोठ्यासुद्धा असू शकतात. आपण काय करतो, खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचे स्वप्न रंगवतो आणि ज्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या तशाच राहून जातात. कधी कधी त्या करणंसुद्धा आपल्याला कठीण वाटतं. म्हणून कुठलीही गोष्ट असेल त्यातली एखादी गोष्ट नक्कीच यावर्षी कंप्लीट व्हायला पाहिजे. यासाठी न्यू इयर रिझॉल्युशनच्या लिस्टमध्ये हा एक बकेट लिस्टचा पॉईंटसुद्धा नक्की ॲड करा. आता ह्याच्याशीच रिलेटेड पुढचा एक पॉईंट आहे, तो म्हणजे लोक काय म्हणतील. आपल्याला ना बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात असतात, पण लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील, या
विचाराने आपण त्या गोष्टी करतच नाही. यावर्षी तुम्हाला हा पॉईंटही तुमच्या लिस्टमध्ये लिहायचा आहे. लोक काय म्हणतील. तुम्ही काहीही केलं, मग ते चांगलं असू देत, वाईट असू देत, काही नाही जरी केलं ना तरी लोकांचं काम आहे काहीतरी म्हणायचं. आणि ते म्हणतात ना, कुछ तो लोग कहेंगे, ते राहणारच आहे. घरातली असू देत, शेजारची असू देत, नातेवाईक असू देत, इवन रस्त्यावर चालणारी माणसंसुद्धा असू देत. तुम्ही काहीही करा, तुमच्याकडे बघून ते काही ना काहीतरी बोलतीलच. म्हणून ह्याचा विचार न करता आपल्याला कसं राहायचं आहे, आपल्याला कसं बोलायचं आहे, आपले काय विचार आहेत, ते कसे लोकांपुढे ठेवायचे आहेत, हे लोकांचा विचार न करता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायचा आहे. तो सुद्धा विचार आपणच केला तर लोक काय विचार करतील असं म्हणून ना, आपल्या मनात जे असेल त्यालाच आपण इच्छा, बकेट लिस्ट ह्या सगळ्या गोष्टींची नावं देतो. लोकांचा आपण इतका विचार करतो की आपण ना आपला कम्फर्ट झोन आहे तो सोडतच नाही. कम्फर्ट झोन म्हणजे आपण त्यामध्ये इतके बांधले जातो की एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी आपण घाबरतो किंवा लोक काय म्हणतील परत याचाच विचार करतो. म्हणून आता कम्फर्ट झोनच्या थोडंसं बाहेर पडा. लोक काय म्हणतील हा जो मुद्दा आहे ना, किंवा हा जो विचार आहे तो अगदी साईडला ठेवा. तुम्हाला कसं राहायला आवडतं, तुम्हाला काय करायला आवडतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. आपलं जीवन आहे, आपला हा प्रवास आहे, तर आपण काय करायचं हे स्वतः आपण ठरवायला पाहिजे. पण तरीसुद्धा स्त्रीच्या जातीला काही मर्यादा असतात. काही गोष्टी आपल्याला आपल्या फॅमिली किंवा सगळ्यांच्या विचारांनी कराव्या लागतात. पण तरीसुद्धा बंधन आणि या गोष्टींचा काही संबंध नाही आहे. काही गोष्टी जर वाईट नसतील तर त्या करायला काहीच हरकत नाही आहे. कारण लोकांचा विचार करत बसलो ना तर आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. म्हणजे काय घालायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, कुणाशी बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याप्रमाणे कराव्या लागतात. म्हणून आता या वर्षात लोक काय म्हणतील हा विचार अगदी बाजूला ठेवा आणि स्वतःला काय वाटतं ती गोष्ट करा. वर्षभरात कितीतरी वेळा आपण हे काम करतो, ते म्हणजे गिफ्ट पॅकिंगचं काम. बर्थडेज, काही सेलिब्रेशन असेल, कोणाकडे जायचं असेल, काही फंक्शन असेल तर न चुकता आपण गिफ्ट घेऊन जातो. आणि घरच्यांचे बर्थडे असतील, घरीसुद्धा काही प्रोग्राम असेल, फंक्शन असेल तर आपल्याला वाटतं की गिफ्ट मिळायला हवं. त्याचप्रमाणे जेव्हा आपलासुद्धा बर्थडे असतो किंवा एखादा स्पेशल डे असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. हा विचार प्रत्येक स्त्रीला येतोच आणि त्यात काही वाईट नाही आहे. तो एक एक्सपेक्टेशन असतं आणि मला तरी वाटतं की हे एक्सपेक्ट सगळ्यांनीच करायला हवं. पण ह्यातूनसुद्धा थोडासा जास्त विचार करून ना यावर्षी तुमच्या बर्थडेला म्हणा किंवा कोणत्या एखाद्या सणाला म्हणा, स्वतःसाठी काहीतरी गिफ्ट मला घ्यायचं आहे, स्वतःला स्वतः गिफ्ट करायचं आहे असं तुम्ही विचार करा. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी आपण ह्या खरेदी करतच राहतो, म्हणजे काही कॉस्मॅटिक, काही कपडे. पण या व्यतिरिक्त जी तुमची खरंच खूप मनापासून इच्छा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने मला हे गिफ्ट करायला पाहिजे होतं असा विचार करण्यापेक्षा ही वस्तू माझी, मी स्वतःलाच गिफ्ट करेल असं सुद्धा आपण करू शकतो. त्याचाही आनंद खूप वेगळा असतो. जेव्हा आपण दुसऱ्यांना गिफ्ट देतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किती छान वाटतो ना. त्याचप्रमाणे अजूनपर्यंत तुम्ही स्वतःला गिफ्ट दिलं नसेल तर यावर्षी हे एक नक्की करून बघा. स्वतःसाठी काहीतरी छान असं स्पेशल एक सरप्राईज प्लॅन करा किंवा गिफ्ट प्लॅन करा. लिस्टमधले सगळेच पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट, आणि हा ना स्पेशली स्त्रियांसाठी आहे कारण याबद्दल आपण विचारच करत नाही, तर हा आहे यावर्षी थोडंसं सेल्फिश बनण्याचा प्रयत्न करा. सेल्फिश बना म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करायचा. आपल्या मुलांचं नाही, नवऱ्याचं नाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं नाही, आपल्या फॅमिली मेंबर्सचा नाही असं मी अजिबात म्हणत नाही आहे. ह्या सगळ्यांचा विचार आपण करतोच. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर जेवणामध्ये त्यांच्या आवडीचं काय बनेल, त्यांना काय आवडतं, किंवा अगदी एक चपाती असेल तर मी न खाता मुलासाठी, नवऱ्यासाठी ती कशी वाचवायची, किंवा या सगळ्यातून त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार आपण जास्त करतो. आपल्या घरासाठी आपण काय करू शकतो ह्याचा विचार आपण जास्त करतो. पण ह्यातूनही ना आपण स्वतःसाठी काय करू शकतो हा विचार म्हणजे सेल्फिशपणा. आपण स्वतःला काय आवडतं, स्वतःला काय खायला आवडतं, स्वतःला काय घालायला आवडतं, स्वतःला कसं राहायला आवडतं, या सगळ्या गोष्टींचा पहिले विचार करणे तो म्हणजे सेल्फिशपणा. नाहीतर आपण ना आपला विचार न करता, आपली आवड न जपता फक्त दुसऱ्यांना काय आवडतं किंवा दुसऱ्यांचा विचार करूनच आपलं पूर्ण आयुष्य जात असतं. पण थोडंसं सेल्फिश बनणं हे खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या जगात तरी. थोडक्यात सेल्फिश असणं काय तर स्वतःवर प्रेम करणे. आणि जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करणार नाही
तोपर्यंत आपण मला तरी नाही वाटत की इतर कोणावरही तेवढं प्रेम करू शकतो. कारण प्रत्येक व्यक्ती हा सेल्फिश असतो, पण हे मान्य करायला कोणीच तयार नसतं. जर आपल्याला समोरच्या व्यक्तीने तू सेल्फिश आहेस, तू असं केलंस, तू खूप सेल्फिश आहे असं म्हटलं की आपण चिडतो, आपल्याला राग येतो. पण आपल्याला जर असं कोणी म्हणत असेल तर ते पॉझिटिव्हली घ्या आणि खरंच आपण सेल्फिश आहोत. येस, मी स्वतःसाठी पहिलं हे गोष्ट करतो किंवा मी पहिले स्वतःचा विचार करते, हे आपण का मान्य करत नाही? जर यापुढे तुम्हाला कोणी असं बोललं तर येस मी सेल्फिश आहे असं म्हटलं ना, पुढचा व्यक्ती पुन्हा तुम्हाला सेल्फिश हा वर्ड यूजही करणार नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे काही ना काही प्रमाणात प्रत्येक व्यक्ती हा सेल्फिश असतोच. तर असे एकूण 8 पॉईंट आज मी तुमच्याशी शेअर केले आणि आय होप यापैकी बरेचसे पॉईंट तुमच्या लिस्टमध्ये ऑलरेडी असेल, पण ह्यातून सुद्धा तुम्हाला एक हेल्प व्हावी. कारण बरेच जण कन्फ्यूज असतात, त्यांना कळत नाही. करायचं तर असतं पण काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, ह्या गोष्टींमुळे कन्फ्युजन असतं. तर मी हे कन्फ्युजन किंवा तुमची थोडीशी मदत केली असेल अशी मी अपेक्षा करते. आणि आता 1 दिवस राहिला आहे, तुम्हीसुद्धा लिस्ट तयार केली नसेल तर किमान या 8 गोष्टींची लिस्ट नक्कीच तयार करा पुढचं वर्ष सुखाचं आनंदाचं जाण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर किंवा फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करावा तर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मग आपण भेटूया पुढच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.